आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। परभणी जिल्ह्यात पाण्याची स्थिती चिंताजनक। 9 लघु प्रकल्पातील पाणी पातळी घटली तर 8 प्रकल्प कोरडे ठाक। प्रशासनाने पाण्याचं नियोजन करण्याची गरज। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणात सद्यस्थितीत 68.48% जलसाठा शिल्लक। गेल्या वर्षीपेक्षा सरासरी 2.5% जलसाठा अधिक असल्याने भुसावळसह परिसरातील गावांवर पाणी टंचाई टळली। चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर परिसरात अवकाळी पावसासह गारपीट। रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता। गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात अवकाळी मुसळधार पाऊस। मुलचेर व चारमोशी तालुक्यात 2 तासापासून मुसळधार पावसाचा फटका। अवकाळी पावसाने पिकांचं अतोनात नुकसान। चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त तुळजाभवानी मातेचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार। मंदिर संस्थानाची माहिती। कोकणात शिमगोत्सव, होलिका उत्सवाची धूम। ढोलताशांच्या गजरात शिमगोत्सवाला जल्लोषात सुरुवात। सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून बंगळुरू सेवा सुरू। सिंधुदुर्ग विमानतळावरून फ्लाय 91 ही विमान कंपनी पहिल्या टप्प्यात हैदराबाद आणि बंगळुरू सेवा सुरू करणार। पुढील महिन्यात सिंधुदुर्ग पुणे शिर्डी सेवाही सुरू केली जाणार। संत तुकोबांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा यावर्षी नाशिकच्या विंचूरमध्ये होणार। देहूनंतर पहिल्यांदा नाशिकमध्ये सोहळ्याचं आयोजन। 2 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान सोहळा। दर्जेदार द्राक्षांअभावी बेदाणा उत्पादन 20 टनांनी घटलं। अवकाळी पावसाचा फटका। एप्रिल अखेरपर्यंत होणारं बेदाणा उत्पादन यंदा जेमतेम मार्च अखेरपर्यंत सुरू राहणार।